सुनबाई तुम्ही एकट्याच? बाकी कुठे? बाकी दोन सुनबाई कुठे? त्याने आले का स्वयंपाक घरात? एवढं सगळं करायचं सांगितलं, याद आहे ना तुम्हाला? लक्षात आहे ना काय काय सांगितलं मी करायला? हो मामाजी, आठवणीत आहे ना, म्हणून तर मी आज लवकरच स्वयंपाक घरात आली. मामाजी तुम्ही हातपाय तोंड धुवा, तोपर्यंत मी बात तयारी करतो. मग गरम गरम तुम्हाला सगळ्याला नाश्ता देतो. तुम्ही एकट्याच करता काय? हा सुनबाई, सुनबाई एवढं बोला पण बरोबर नाही ना सुनबाई. आता तुम्ही एकट्याच स्वयंपाक घरात आल्या आणि एकट्याच करा काय सगळं? बाकीच्या दोन सुनबाई त्या काय करून राहिल्या? कुठं आहेत त्या माहिती आहे का तुम्हाला? त्याचाही जरासा सुगावा घेत जा, हारून मिरून काम करत जा. तिघे जणी, ते तिघे जणी आहे, वाटून काम घेतलं तर काम हलकं होईल बेटा. असं तुम्ही एकट्याच काम करत राहा सुनबाई, तर तुम्हाला जड जाईन सुनबाई. मग म्हणा मामाजी लयच नाश्ता बनवायला सांगते, लयच स्वयंपाक करायला सांगते, मामाजी लयच सांगते. असं करा सुनबाई तुम्ही बी. मग नाही मामाजी, तसं काही नाही. आता आपण कायच्यासाठी कमावतो? खाण्यासाठीच कमावतो ना. तर स्वयंपाक मी आवडीनं करतो मामाजी. मला आवड आहे स्वयंपाक करायची, आवडते मला. किती स्वयंपाक असला ना, मी आवडीनं खुशीनं करतो. मी बरोबर आहे सुनबाई, तुमचं बरोबर आहे. तुम्ही खुशीनं करता, आवडीनं करता, बरोबर आहे. पण एक शरीराची बी लिमिट राहते ना बाई बेटा. शरीराची लिमिट राहते. शरीर खूप थकलं तर मग ते आवडी काय कामाची? तुम्ही करून सगळ्याले चारान पण तुम्ही खाऊ नाही शकणार, कारण तुमचं शरीर थकलं राहील. आता जेवण जाणार नाही. तुम्ही करून चारान सगळ्याले, पण तुम्ही खाणार नाही, मग तुम्ही बिमार पडाल. हा सुनबाई, एवढं समजून घ्या. बाकीच्या दोघी कुठे आहेत त्याला आवाज द्या, आणि हारून मिरून ती घ्यायचं नाही, करून घ्या सगळं. बात होते. माहित नाही मामाजी, उठाच्याच असं त्या. बरं ठीक आहे सुनबाई, ठीक आहे. तुम्ही करा तुम्ही. बिंदू हे लढते व पाहिजे बापा, दवाई गिवाई दे. हो हो, तिने दवाई राहिली कडे तिची देवाची सकाळची. पाहिलं सुनबाई, असं होते. लेकरावर पहिले लक्ष द्या, पहिले दवा देऊन द्या, आणि लहान सुनबाई कुठं आहे त्याला आवाज द्या, आणि काय तयारी करायची आहे त्याला पाठवा स्वयंपाकघरात. तुम्ही पोरीवर लक्ष द्या. बिंदू मग करजो जी दिले पाय पहिले. जा सुनबाई, चला पोरीले पहा तुम्ही. मी पाहतो सुनबाईले पाठवतो मी. हो मामाजी चला. घेईले राहिली ना बाई, लढायलाच लागली एकदम. पोट जमते का काय होय, तर पोट जमून येते हो तिचं. बिंदू पोट जमू येते, म्हणून ते खेळता खेळताच लढायला लागली. घेईले का नाही, दवा दे पाजून पोटाची, आणि झोपून दे मालिश करून. हो चल मग, चल दवा देतो तुले. आणि मालिश बी राहिली करायची आज त्याची. मालिश दवा लेकराचं उठल्याबरोबर करून घेवा बिंदू, करून घेवा. मग थोडी खेळते ना झोपून जाते ते तिची. आता बाई आज मामाजीनं खूप सारं बनवायचं सांगितलं ना, त्याच्यानं मी मग लवकरच येऊन गेली इकडे स्वयंपाकघरात. तुम्ही खेळतच होती, तुम्ही बसल्या होत्या, तुमच्या जवळ देऊन दिली. मी म्हटलं खेळा, तोपर्यंत नाश्त्याचं करून घेतो म्हटलं, तर म्हणून राहिलाच. तुलेच काळजी राहते व बिंदू. आणि त्या दोघीले, त्या कुठं आहे दोघायचं नाही, त्या उठाच्याच आहे काय महाराण्या, त्याला नाही राहत काळजी. तूच काय डोक्यावर एवढी काळजी घेत? हा एवढं टेन्शन घेत? नको एवढं टेन्शन घेत जाऊ, होते सगळं. हा ती घ्यायचं नाही, भाड भीड आल्या ना, भाड भीड भिडले इकून तिकून, तर अर्ध्या घंट्यात तर होते हो स्वयंपाक. किती बी करायचं असलं तरी का टाइम लागते का? तो तर बस एकटीच्याच डोक्यावर घेत. म्हटलं मग हे राहत नाही परी, म्हणून म्हटलं जेवढं होते तेवढं करून घेतो. घे आता इले, घे मालिश दे करून, दवा पाजून झोपून दे. हो, आणि ते नाश्त्याचं टेन्शन घेऊ नको तू. मी हाव, आणि दोघे आहे त्या दोघ्या जणी, ते इले बोलावतो मी. ठीक आहे त्या बाई, आणा द्या. बोला बरं समोता, बोला बरं दोघे सुनबाईले बोला. आता मी त्याला समजूनच सांगतो बरोबर कसं काय राहते. तुम्ही कायले बोलता हो? थांबा ना, मी हाव ना मी. आता मी पाहतो त्याले, बोलतो मी, सांभाळतो त्याले. तुम्ही बोला ना फालतू, आणि त्या म्हणतील का बापा सासराच बोलते. तुम्ही नको बोला, तुम्ही चुपचाप राहा. तुमचं सोबत नाही बोलणं. मी काही बी बोलली तरी त्या सहन करून घेतील, आणि तुम्ही काही बाई बोलले तर मग सहन करतील का त्या? चार चौघात बोलतील ना. ते ललिता तर माहिती आहे कशी आहे तुम्हाला. सासरा बोलला करतील ना. मग मी काय बादवाई बोलतो का? मी काही गलत शब्दांत बोलतो काय? मी बरोबरच समजावून सांगतो त्याला. समोता तू यानं नाही संभलत, तू यानं संभलल्यास त्यानं तर आज हे परिस्थिती आली नसती. मले स्वयंपाकघर पावाची परिस्थिती आली नसती समोता. तुले बरोबर सांभाळता आलं असतं. तो तू सांभाळतच नाही बरोबर, तू लक्षच देत नाही ना. त्याच्या मतानं जशा करते तशा करू देतो. जे बनवते ते खातं, तू लक्षच देत नाही, लक्ष घालत नाही. तू लक्ष घातलं असतं बरोबर, तर मला लक्ष घालायची गरजच नव्हती समोता. काय त्याच्या मागं निरा कटकट भिडू काय फालतू? त्याच्याने मग सुना त्रासून जाते. काय म्हणते, कटकटच करते म्हणते सासू म्हणते, आणि मग अजून करणाऱ्या सुना करत नाही. मग म्हणून मी त्याच्या मतानं करू देतो त्याच्या मतानं. आपच त्याला समजन. आता थोड्याशा नव्या आहे, थोडेसे एकदम जुन्या थोडी झाल्या. आता लेकरं पाखरं मोठे होतील, आता त्याला समजतील त्याला, त्या आपोआपच करतेत. मग आतापासून मी त्याच्या मागं चिडचिड करू, आता मग फालतू घरामध्ये कलेशच निर्माण होते. म्हणून मी काही बोलत नाही. तर मग मला बोलता येत नाही का बोलायला बसली तर?
नाही तसं नाही, एकदम कर नाही भिडा लागत समोर, एकदम हात धुवूनच मागं नाही भिडा लागत. पण टायमावर समजूत कळा लागते, समजून सांगा लागते त्याला. आता तूच म्हटली नाही एवढ्या काही जुन्या नाही नवीन आहे, तर समजावं लागते ना मग आपल्याला त्याला प्रेमानं समजूत द्यावा लागते. त्या समजते, असं बनवा सुनबाई तसं बनवा सुनबाई करते त्या. आता त्याच्यात क्लेश कायले करा लागते. आणि आवाज दे, मी बरोबर सांगतो दोघीले बी, बरोबर समजावून पट्टी पडवतो मी दोघीले बी बरोबर समजावतो. मी काही गलत सलत बोलत नाही, काही चुकीचा बोलत नाही. मी व्यवहारिकच बोलतो, मी पद्धतशीरच बोलतो. मी दे आवाज दे त्याला. काजल, ए काजल, ये जो. ए ललिता. सुनबाई आठवण आहे? आठवते मी काल काय बोललो होतो? आठवते की बस भुलल्या? हो ना मामाजी, आठवते ना, आठवते काय बोलले होते रात्री. नाश्ता असा नाश्ता बनव जा, सगळं सांगितलं होतं तुम्ही. आठवण आहे ना? बनवतो ना आता. बिंदुताई तर बनवून राहिल्या असन, आता मी बी बनवू लागतो. बिंदू नाही बनवून राहिली, परी लढून राहिली, ते परीला सांभाळून राहिली. मापाशीच होती परी, बिंदू गेलीच होती बनवाले स्वयंपाक घरात. परी लढायला लागली, तिचं पोट जमायला लागलं का काय. तर आता जा तुम्ही दोघे जणी बनवा पटपट. काय काय बनवायचं आहे माहित आहे ना? काय सांगितलं होतं मामाजीन तुमच्या? हो माहित आहे ना आतेबाई. सांगा मग सुनबाई, एक वेळा सांगा काय सांगितलं होतं मी. आलूचे पराठे मामाजी, आलूचे पराठे आणि टमाटरची चटणी बनवतो ना, भात बनवतो. घ्या. अरे सुनबाई, मी रात्री काय बोललो होतो काल? मी काय बोललो होतो, काय सांगितलं होतं मी? आलूचे पराठे सांगितलं होतं का मी तुम्हाला? तुम्हाला तेच आठवण नाही सुनबाई की मी तुम्हाला सकाळच्या नाश्त्यामध्ये काय बनवायला सांगितलं होतं? काय सांगितलं होतं काजल? बोलणं जराशी, तोंड उघडणं जराशी. उभीच राहतं मूर्तीवानी. मी सांगतो काय सांगितलं होतं मी. सांगा मामाजी, सांगा. ते काय ना, आलूचे पराठेच तर म्हणत होते काय ना? टमाटरची चटणी, ते लाल मिरची टाकून. आलूचे पराठे मी बोललोच नाही. आलूचे पराठे मी म्हटलो होतो पालकचे पराठे. हो मामाजी, पालकचे पराठे बनवतो, भात बनवतो. अजून टमाटरची चटणी. टमाटरची चटणी नाही सुनबाई, टमाटरची चटणी नाही म्हटलो होतो मी. आलूचे पराठे नाही, टमाटरची चटणी मी बोललोच नाही. मी लसण अद्रकची चटणी लाल मिरची टाकून म्हटलो होतो. पालकचे पराठे लसण अद्रकची चटणी लाल मिरची टाकून. आणि आपलं कचोडी, ते मी वटाणे आणलो, वटाण्याची कचोडी, वटाणे भाजून वाटून टाका आणि त्याचे कचोडीत भरा. ते कचोडी समजलं? ठीक आहे ना मामाजी, बनवतो भात बनवतो. काजल चल, तू पालकचे पराठे बनव, मी कचोडी बनवतो. मला जमत नाही ताई ते पालकचे पराठे तुम्ही बनवा, मी लसण अद्रकची चटणी बनवतो. मायानं ते गिलच होते ते. मी कचोडी बनवतो, तू चटणी पालकचे पराठे बनव. सुनबाई अजून इथंच बोलाबोली सुरू झाली का तुमची? मामाजी, काजल पाना ऐकतच नाही. मी मोठी आहे, तिच्यापेक्षा माया ऐकलं पाहिजे तिनं. मी जसं म्हणतो तशी केलं पाहिजे तिनं. आपलेच करते ते. माया आहे का सुनबाई? म्हणजे सुनबाई, ललिता, तुम्ही सकाळचा नाश्ता तुम्ही करायचा, सकाळचा नाश्ता सगळं तुम्ही बनवायचा. आणि लहान सुनबाई, तुम्ही दुपारचं जेवण बनवायचं. मी? हो, तुम्ही सकाळचा नाश्ता ललिता तुम्ही करायचा, दुपारचं जेवण काजल तुम्ही बनवायचा, रात्रीचं जेवण मोठ्या सुनबाई बनवतील. समजलं? आता हिरच करायची नाही बिलकुल. हे तुम्ही करा, ते तुम्ही करा, असं चाललं नाही पाहिजे बिलकुल. हो, एकीमेकीवर लोटाचं नाही बिलकुल. सकाळच्या नाश्त्यामध्ये मंजूर सुनबाई, तुम्ही ललिता, तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी वेळेवर उठायचं, वेळेवर नाश्ता सगळ्याला भेटलाच पाहिजे. आणि लहान सुनबाई, तुम्ही दुपारच्या जेवणात काय काय मी सांगतो तसं सगळं बनवून वेळेवर जेवण बनलंच पाहिजे. हो बाबा, मी करेन ना. तुम्ही सांगा तेच बनवून मी. जा आता ललिता, जा तुम्ही नाश्त्याचं करा, सगळं बनवा नाश्त्याचं पटकन. पण बिन काही नाही, जा पटकन नाश्ता बनवा. लहान सुनबाई, तुम्ही कमऱ्यात खोलीत जाऊन बसू नका. तुम्ही कपडे मशीनीत, सगळेचे कपडे मशीनीत टाका. पण एवढे कपडे एकटे नाही येत ना बाबा मशीनीत. अर्धे टाका, अर्धे आता टाका. ते धुवून झाले का ते वाढू टाका, मग अजून दुसरे टाका. अर्धे टाका ना सुनबाई. कसं समजत नाही सुनबाई तुम्हाला? बरं ठीक आहे करतो. सुनबाई, तुम्ही आता इथंच उभे आहे का? मंजूर सुनबाई, जा पटकन कामाला लागा, तयारीला लागा पटकन, जा. हो मामाजी, हो जातो. पाय समोता असं हातात ठेवा लागते सुनबाईले, समजलं? करतात ना? गेल्या ना दोघे जणी. आणि तू आपली बोलत नाही, बसली राहता थप पेंदोब्यावानी. जोजोबा काही बोलत नाही, काही नाही, त्याच्या मनानच करू देतो. सर घर व्यवस्था करून ठेवलं होतं. कामामध्ये एक काम धडाचं होय नाही. ते जेवण बरोबर बने ना, कपडे बरोबर धुतले जाय, काहीच बरोबर होत नव्हतं घरात. अहो तुमचं ऐकतेत ते, माया ऐकतेत काय?
आता ललिता तुम्ही होते, तुम्ही बोलून राहिले होते म्हणून ते बोलली नाही. आता तुम्ही नाही राहिले असते, मी राहिले असते ना, तर तोंडाले तोंड असं वेगळं वेगळं कायचं काही बोलली असते. ते मला ऐकत नाही, मला ऐकत नाही त्या. समोता तू पहिलेपासून कडक झालीच नाही तू, म्हणून तू आता ऐकत नाही. तुला डोक्यावर बसल्या त्या. बसू द्या ना. आता एका जणानं डोक्यावर बसवा, एका जणानं उतरावा. आता तुम्ही उतरवा ते येईल मा डोक्याहून. नाही पहिले लसूण शिलून घेतो. नाही अशी करतो, पहिले हे पालक धुवून कापून घेतो, उकडू टाकून देतो. नाही ते पहिले वाटाणे सोलून घेतो. वाटाणे सोलून घेतो, मग पालक, मग अद्रक. अरे बापा रे, काय करू गड्या एकटे, काय करू गड्या. पहिले सासऱ्यानं तर बोल बापा संभ्रमातच पाडलं मला. वाटाणे सोलो, पालक कापो, पालक धो, लसण शिलो, अद्रक शिलो, काय करू बाबा. अजून मिरची कुठे ठेवलं गड्या मिरची. काय करू गड्या एकटे. एक जण तरी पाहिजे होतं इथं मदतीले. ललिता आण ते लसण गिसण वाटाणे सोलून देतो, लसण शिलून देतो. आणि इकडे हो आते बाई, हो आली बापा कदर आते बाई मायावाल्या. माझी सासूच बरी बापा, सासरा मोठा करा. मी आहे इथं संभ्रमात पाडून दिलं. इथे हे करा ते करा. हो हे लसण अद्रक वाटाणे सोलून द्या. बाबा घ्या ते बाई, लसण शिलून द्या तोपर्यंत. जेवढे चटणीले लागते तेवढे मी अद्रक वाटाणे आणून देतो. हो आण तू तोपर्यंत ते पालक धुवून कापून उकडायला ठेवून दे. हा मग मी बाद वाटाणे सोलून देतो. वाटाणे धुवून उकडायला ठेवून दे. हो आते बाई. काय म्हणतो राकेश, बोल. बाबा आता येणं जाणं महाग पडून राहिलं म्हणतो. असं महाग पडून राहिलं काय. मग काय विचार आहे, काय म्हणतो मग, म्हणणं काय आहे तू. तो बाबा आता झालं आटोपलं, लग्न पाहुणे सगळं आटोपलं. आता डबल खोलीवर चालला जातो म्हणतो. जा ना मग, जा. कधीपासून जातो तर कधीपासून जायचा विचार केला, मग जा. आजपासूनच जातो म्हणतो बाबा. आता आजपासून आता गेलो का खोलीची साफसफाई करावं लागन, काही किराण्याचं सामान सुमान घ्यावं लागन, भाजीपाला घ्यावा लागन. तर आजपासूनच जातो म्हणतो. तर तुमचं काय मत आहे, चालला जाऊ का मग. चालला जाय ना, आता इथून दूर पडते तुले, येवा जावाले महाग पडते. चालला जाय, माय काय मत राहील त्याचे. चालला जाय. सुनबाईले घेऊन जाशील ना मग, सुनबाईले. एकटाच तुम्ही काय म्हणता बाबा, देऊ काय. नाही म्हणाल तर राहू देतो इथं, मी एकटाच चालला जातो. नाही घेऊन जाय सुनबाईले घेऊन जाय. तुझ्या भाकरीचा बाका होईन मग कोण बनवून त्यासाठी. घेऊन जाय सुनबाईले घेऊन जाय. चालले जा दोघही जण राह. हो ना घेऊन जाय ना, काजलले बी घेऊन जा दोघही जण. चालले जा, आज जाता काय तर चालले जा. आताच जातो का मग. साफसफाई करन ते तू काय करशील. तू ऑफिसात जाशील का घरची साफसफाई करशील का काही स्वयंपाक करशील. घेऊन जाय काजलले, घेऊन जाय. जा मग आताच जातो का दुपारी. आताच जातो म्हणतो आई. आता दुपारी काय आताच जातो. मग मी गेल्याबरोबर काजलले खोलीवर सोडून देईन, साफसफाई करते आणि मी ऑफिसला चाललो जाईन. हो चालले जा मग. काय नशीब जोरावर चालते बापा या हिचं. किती नशीब जोरावर चालते हिचं. आता दुपारचा स्वयंपाक तिच्या माथ्यावर होता, आता चालली. आता पाय आता माझ माथ्यावर येते का काय तो दुपारचा स्वयंपाक. तर बापा जिथं मीच फसतो माहीच फजिती काऊन होते गडे. माझ नशिबात काय लिहिलं आहे देवानं, काय नाही तर काय माहित बापा.